नमस्कार, मी सुरेखा आणि तारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गोकुळ दूध संघाची निवडणूक अजून जाहीर व्हायची आहे, पण त्याआधीच कोल्हापुरातील राजकारणाचा पारा कमालीचा चढलाय. एका बाजूला ए.वाय. पाटील यांच्या भूमिकेभोवती निर्माण झालेला संभ्रम आणि दुसऱ्या बाजूला 644 दूध संस्थांबाबत उच्च न्यायालयाने दिलेला मोठा दिलासा आणि तिसऱ्या बाजूला पात्र अपात्र संस्थांच्या यादीवरून सुरू झालेला न्यायालयीन संघर्ष. या सगळ्यामुळे गोकुळची निवडणूक आता केवळ सहकार क्षेत्राची निवडणूक राहिलेली नाही, तर ती कोल्हापूरच्या भविष्यातील राजकीय समीकरणाची लिटमस टेस्ट बनली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वाटेवर गेलेले ए.वाय. पाटील हे गोकुळच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील महायुती सोबत जाणार अशी चर्चा अनेक दिवस सुरू होत्या. राधानगरी तालुक्यातून ठराव गोळा करण्यास सुरुवात झाल्यानंतर या चर्चांना आणखी खतपाणी मिळालं. मात्र प्रत्यक्षात मंत्री हसन मुश्रीफ यांनी उमेदवारीबाबत नकार दिल्याची माहिती पुढे आली आणि ए.वाय. पाटील यांचा राजकीय मार्ग पुन्हा सतेज पाटील यांच्या दिशेने वळत असल्याचं चित्र स्पष्ट झालं. याचा अर्थ केवळ एका नेत्याचा निर्णय असा नाही. राधानगरीसारख्या महत्त्वाच्या पट्ट्यातील मताचं गणित आणि स्थानिक संस्थांचं राजकारण आता नव्याने मांडलं जाणार आहे. त्यामुळे गोकुळच्या सत्ता संघर्षात ही घडामोड महायुतीसाठी धक्कादायक मानली जात आहे. पण खरी खळबळ उडवली ती न्यायालयाच्या निर्णयाने. गोकुळशी संबंधित अवसायन प्रक्रियेतून बाहेर फेकण्यात आलेल्या 644 सहकारी दूध संस्थांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा दिलासा दिला. फणसवाडीच्या हनुमान दूध संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने अवसायनाच्या आदेशाला स्थगिती दिली. न्यायालयाच्या निरीक्षणामध्ये काही गंभीर मुद्दे पुढे आले. सखोल चौकशी न करता निर्णय घेण्यात आला. संस्थांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही आणि केवळ दूध पुरवठा कमी झाला म्हणून संस्था अवसायनात काढणं योग्य नाही असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवल्याची चर्चा सध्या आहे. त्यामुळे संपूर्ण अवसायन प्रक्रिया आणि तिच्या वैधतेवरचे प्रश्नचिन्हच उभे राहिले. आता या निर्णयाचा परिणाम एका संस्थेपुरता मर्यादित राहण्याची शक्यता नाही, कारण अपात्र ठरलेल्या इतर शेकडो संस्था देखील न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे पात्र ठरलेल्या संस्थांविरोधात तक्रारदार प्रकाश बेलवाडे देखील न्यायालयात जाण्याची भूमिका घेत आहेत. म्हणजेच दोन्ही बाजूने न्यायालयीन लढाई अधिक तीव्र होणार आहे. यातून सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे गोकुळच्या निवडणुकीचा अंतिम मतदार कोण असणार. कारण गेल्या 5 वर्षात नोंदवण्यात आलेल्या 1320 नव्या दूध संस्थांपैकी मोठ्या संख्येने संस्था वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. काही पात्र, काही अपात्र, काहींचे निकाल प्रलंबित आणि आता त्यावर न्यायालयीन स्थगिती. परिणामी अंतिम मतदार यादीच बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास हा संघर्ष केवळ दूध संस्थांचा नाही, हा संघर्ष आहे गोकुळच्या सत्तेचा, जिल्हा बँकेच्या प्रभावाचा आणि पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील नेतृत्व कोणाचं राहणार याचा. सतेज पाटील गट न्यायालयीन लढाईसाठी सज्ज झालाय. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे गटही स्वतंत्रपणे हालचाली करत आहेत. त्यामुळे गोकुळची निवडणूक आता मतदान केंद्रापेक्षा न्यायालयीन दालनात अधिक लढली जाण्याची चिन्ह दिसत आहेत. गोकुळच्या राजकारणात सध्या 3 गोष्टी सर्वाधिक चर्चेत आहेत. ए.वाय. पाटील यांची अंतिम भूमिका, 644 संस्थांवरील न्यायालयाचा प्रभाव आणि बदलणारं मतदान गणित. या तिन्ही प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत गोकुळची निवडणूक केवळ निवडणूक राहणार नाही, तर ती कोल्हापूरच्या राजकीय भविष्याचा आरसा ठरणार आहे. कारण आता प्रश्न फक्त गोकुळवर सत्ता कोणाची येणार याचा नाही, तर गोकुळच्या माध्यमातून कोल्हापूरच्या राजकारणाची पुढची दिशा कोण ठरवणार याचा आहे. याने अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज.